श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना आहे। ज्याप्रमाणे श्रावण महिना पवित्र आहे त्याचप्रमाणे ही महिना तितकाच पवित्र मानला गेलेला आहे। या महिन्यात माता लक्ष्मीची सेवाही केली जाते। या महिन्यामध्ये आपल्या हातून काही चुका होऊ देऊ नये, याने माता लक्ष्मी आहे ती रुष्ट होते आणि आपण जी सेवा करतो, आपण जे उपाय करतो त्याचं आपल्याला पुण्यफळ आहे ते त्या पटीत आहे ते मिळत नाही। त्यामुळे आपण आपल्या हातून या ज्या चुका आहेत त्या होऊ द्यायच्या नाहीत। तर आपल्याला कोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे, आपल्याला या महिन्यामध्ये काय काय करायचं आहे, काय करायचं नाही, याची जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आपण हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती ती मिळेल। चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया। आपला उपवास असो किंवा नसो, आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असो किंवा नसो, तरीही आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जर आपण या महिन्यामध्ये या गोष्टींचं जर पालन जर केलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तिची कृपा आहे ती आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती नक्कीच राहते। त्यासाठी आपण काय करायचं आहे की या गोष्टींचं पालन आहे ते आपल्याला करायचं आहे। की काय होतं की आपल्याला जर गोष्टी जर माहीत जर नसल्या तर त्या गोष्टी आपल्या हातून नकळतपणे घडतात। मार्गशीर्ष गुरुवार व्रत स्त्रियांप्रमाणे काही पुरुषही करतात। या महिन्यात माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते। तिचा वास हा आपल्या घरामध्ये असाच कायम टिकून राहण्यासाठी आपल्याला या गोष्टींचं पालन आहे ते करणं खूप गरजेचं असतं। यावर्षी मार्गशीर्ष महिना हा 21 नोव्हेंबरला सुरू होत आहे। या महिन्यात मांसाहार हा आपण करू नये। काही घरात पुरुष तसेच वरिष्ठ मंडळी म्हणजे जी मोठी ज्या घरातील व्यक्ती असतात तर त्या ह्या सर्व गोष्टी पाळण्यासाठी त्या नकार देतात। तर त्यांना आपण समजून सांगण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे आणि तरीही त्यांनी जरी नाही ऐकलं तरी तुम्ही स्वतः या गोष्टीचं पालन आहे ते करा। तुम्ही अशा प्रकारच्या ज्या मांसाहारी ज्या गोष्टी आहेत, मांसाहारी जे पदार्थ आहेत तर ते तुम्ही खाऊ नका। ते तुम्ही टाळण्याचा प्रयत्न आहे तो करा। इतरांना तुमच्या घरातील खायचं असेल तर त्यांना खाऊ द्या। आपण काहीच करू शकत नाही। घरातील वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे, म्हणजेच की घरामध्ये वादविवाद, भांडण, कटकट हे होऊ देऊ नये। संपूर्ण महिनाभर या गोष्टीचं आपल्याला पालन आहे ते करायचं आहे। तसेच या संपूर्ण महिन्यामध्ये सायंकाळच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस दिवस मावळतो त्यावेळेस आपल्याला गोमूत्र, गंगाजल आणि गुलाबजल हे आपल्याला एकत्रित करायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आहे ते आपल्याला शिंपडायचं आहे। याने माता लक्ष्मी आहे ती प्रसन्न होते। त्याचबरोबर आपल्या घराच्या दारात, तुळशीसमोर किंवा देवघरासमोर आपल्याला छोटीशी का होईना रांगोळी ही काढायची आहे। अगदी तुम्हाला हाताने काढणे जरी नाही शक्य झालं तर आजकाल जे छाप मिळतात तर त्यानेही 1 ते 2 मिनिटामध्ये रांगोळी काढून होते। तर तशा प्रकारचे जे छाप आहेत ते आणायचे आहेत आणि त्याने आपल्याला रांगोळी आहे ती काढायची आहे। तसेच मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी उंबऱ्याला हळदीचं लेपन हे आपल्याला द्यायचं आहे आणि उंबऱ्याची पूजा करायची आहे। त्याचबरोबर घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती कुंकवाने स्वस्तिक आहे ते आपल्याला काढायचं आहे। रोज आपल्या घरातील प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आणि आपल्याही अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पंचगव्य टाकून अंघोळही करायची आहे। आणि हे जर आपल्याकडे जर नसेल तर हळद, गोमूत्र, गंगाजल हे आहे ते आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याने अंघोळ करायची आहे। याने काय होतं की आपल्या संपूर्ण शरीराचं शुद्धीकरण आहे ते होतं। त्यामुळे आपण अशा पद्धतीने अंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकून अंघोळ करायची आहे। जरी रोज नाही शक्य झालं तरी आपण प्रत्येक गुरुवारी तरी अशा पद्धतीने अंघोळ करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे। बऱ्याच महिलांचा हा असा प्रश्न असतो की गुरुवारी आपला उपवास असतो त्यामुळे आपण केस धुवावे की नाही। तर गुरुवारी आपल्याला केस धुवायचे नसतात। तुम्ही इतर कोणत्याही दिवशी आहेत ते केस आहे ते धुतले तरी चालतील, फक्त गुरुवारी आपण केस धुवायचे नाहीत। पण एखाद्या जर महिलेला मासिक धर्माचा जर 5वा दिवस जर गुरुवारी जर येत असेल तर त्यांनी त्या दिवशी केस धुतले तरी चालतात। तसेच गुरुवारी फरशी ही पुसली जात नाही, त्यामुळे आपण गुरुवारी ही फरशी आहे ती आपल्याला पुसायची नाही। पण आपण पूजा मांडणी करणार आहोत तर मग आपण काय करायचं की ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल आहे ते आपल्याला शिंपडायचं आहे आणि त्या ठिकाणी पूजा मांडणी आहे ते आपल्याला करायची आहे। संपूर्ण महिनाभर आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल, त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मूर्ती असेल। जरी भगवान विष्णू यांची मूर्ती नसेल
तरी बालकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते। या तिन्ही मूर्तीवरती रोज आपल्याला दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे। जरी आपल्याला रोज नाही करणं शक्य झालं तरी आपण प्रत्येक गुरुवारी नक्कीच करावा, पण शक्यतो करून रोज जर केलं तर अतिशय उत्तम होईल। अभिषेक करत असताना आपल्याला स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त जरी रोज नाही म्हणणं शक्य झालं तरी आपण स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप आहे तो 11 वेळा म्हणायचा आहे। माता लक्ष्मीचा कोणताही एक मंत्र आहे तोही 11 वेळा बोलायचा आहे आणि विष्णूंचाही कोणताही एक मंत्र आहे तो 11 वेळा बोलून आपल्याला अभिषेक हा या मूर्तींनाही तो घालायचा आहे आणि कमीत कमी गुरुवारी तरी स्त्रीसूक्त आणि पुरुषसूक्त म्हणून या मूर्तींवरती अभिषेक हा आपल्याला करायचा आहे। याने देवी देवांचा वास आहे तो आपल्या घरामध्ये टिकून राहतो आणि आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा आहे ती राहते। तसेच रोज सायंकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये मोबाईल, टीव्हीवरती देवीचा कोणताही एक मंत्र आहे तो लावायचा आहे किंवा एखादं कोणतं स्तोत्र आहे देवीचं ते लावून आपण श्रवण करायचं आहे। याने आपल्या घरातील वातावरण आहे ते सकारात्मकता आणि प्रसन्न आहे ते होतं, याने माता लक्ष्मी प्रसन्न होते। तसेच प्रत्येक गुरुवारी आपल्याला गायीची पूजाही करायची आहे, त्याचबरोबर गायीला घास आहे तोही आपल्याला द्यायचा आहे। या महिन्यात आपल्याला काळी कपडेही चुकूनही कोणीही घालायची नाहीत। त्याचबरोबर प्रत्येक स्त्रियांनी या महिन्यामध्ये आपल्या हातामध्ये कमीत कमी 2-2 तरी हिरव्या बांगड्या आहेत ह्या ठेवायच्या आहेत। हात रिकामे आहेत हे आपण ठेवू नये। तसेच या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये एखादी जर स्त्री आली किंवा एखादी जर मुलगी जर आली तर आपण त्या घरी आल्यानंतर त्यांचा आदर करायचा आहे, म्हणजेच की त्यांना थोडंसं आपल्याला पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे, थोडंफार काहीतरी खायला द्यायचं आहे, जेणेकरून माता लक्ष्मीच स्वतः आपल्या घरी आलेली आहे अशा प्रकारे आपण त्यांचा आदर मानसन्मान आहे तो करायचा आहे। याने माता लक्ष्मी आहे ते प्रसन्न होते। अशा प्रकारच्या सर्व या गोष्टींचं पालन आहे ते जर आपण या संपूर्ण महिनाभर जर केलं तर माता लक्ष्मी आहे ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि अष्टलक्ष्मी स्वरूपामध्ये ती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास आहे तो करते। त्यामुळे या सर्व गोष्टींचं पालन आहे ते आपल्याला करायचं आहे। ज्या काही गोष्टी आपण करू नये त्या सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत। श्री स्वामी समर्थ।